ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया अश्विनच्या खोलीमध्ये आलेली असते. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन खूप खास वाटतंय मला, म्हणजे माझ्या खास मित्राच्या खोलीत मी पहिल्यांदा आले. आता ती असे लाडी बोलते त्याच्याशी, पण अश्विनचे काही लक्ष नसते तिच्याकडे. पुन्हा म्हणते, अरे अश्विन तू तुझं काम कर म्हणजे मी काय तुला डिस्टर्ब करणार नाही. पण अश्विन तिला काय भाव देतच नाही. मग आता तिला वाटते हे खूपच झाले. मग म्हणून ती आता मुद्दाम त्याच्याजवळ जाते आणि कशी पडते ते काय माहीत नाही, पण ती पडते. मग अश्विन तिला सावरतो, असं कोणी चालता पडतं का, ते काहीही मुद्दाम करते आणि ती पडली. मग अश्विन तिला सावरतो. मग ती मुद्दाम अशी त्याच्या खांद्यावर हात टाकते. मग अश्विनला ते आवडत नाही. मग लगेच तिच्या लक्षात येते की अश्विनला हे आवडले नाही. मग ती लगेच त्याला म्हणते, सॉरी अरे अश्विन, खरंच सॉरी, माझे चुकले रे, माझा पाय घसरला रे. ती असे दाखवत असते की तिने खूप काय गंभीर गुन्हा केलाय. आता अश्विन तिला असंच दाखवतो की ठीक आहे, काय एवढं काय झालेलं नाही. मग तो म्हणतो, इट्स ओके प्रिया, एवढं काय झालं नाही. परत मग आता ती रडत लगेच जाते आणि म्हणते, सॉरी रे अश्विन, माझे चुकले, असे म्हणून ती जाते आणि तेच त्याच्या दारापाशी बाहेर जाऊन थांबते आणि पाहते की तो काय बोलतो का. आता खरंच कोणी बाहेर गेल्यावर असं मोठ्याने बोलतं का. आता तो अश्विन मोठ्याने म्हणतो, बिचारी प्रिया किती लहान सहान गोष्टीचे मनावर घेत असते ना. खरंच ती जर मला मित्र मानत असेल ना, तर मला तिला या दुःखातून बाहेर काढायची जबाबदारी माझी. अश्विन आता हे मोठ्याने बोलतो आणि प्रिया ते ऐकते. प्रियाच्या लक्षात येते की अश्विन नावाचा मासा गळ्यात अडकवणे अतिशय सोपे झाले. आता ती असे ऐकते त्याचे बोलणे आणि बाहेर येते. आता ती बाहेर आले. कल्पनाताई तिला म्हणतात, अगं प्रिया, तुझ्या हाताला काय झाले, मगाशी तर तुझा हात चांगला होता, बस बरं इथे. आता प्रिया तिथे बसते टेबलवर आणि कल्पनाताईंना म्हणते, अहो मामी, फार काय झालेलं नाही. अगं काल ना जरा हात दुखत होता माझा, मी पडले ना, म्हणजेच घरच्या डॉक्टरला दाखवले. त्या डॉक्टरने मला बँडेज लावल्याशिवाय काय सोडले नाही बघ. आता प्रतिमा आत्याला डाऊट आलेला असतो. प्रतिमा आत्या विचार करायला लागतात की हिचा हात काल तर बरा होता, मग आज अचानक काय झाले हिच्या हाताला. तर आता प्रतिमा आत्याला कळतंय की काहीतरी गडबड आहे. तर प्रतिमा आत्या आता तिचा डाव फसवणार आहे. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की चैतन्यला घरातून अथर्व बिचारे हा गायब झालेला असतो. अर्जुन आलाय त्याला न्यायला कोर्टाच्या दिवशी, पण आता चैतन्य सांगतो अथर्व गायब झालाय आणि अर्जुन हे आता सायलीला सांगतो. आता हा अथर्व गायब झालाय का त्याला गायब करण्यात आलाय हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.